येतो की आपण पुन्हा त्या दुःखाच्या खाईमध्ये लोटले जातो आणि मग आपल्याला कळतच नाही की आनंदी राहायचं म्हणजे काय करायचं असतं नेमकं. मन करा रे प्रसन्न असं दुसऱ्याला उपदेश देणं फार सोपं आहे, पण प्रसन्न करण्याची किंवा प्रसन्न राहण्याची व्याख्या मात्र फार अवघड असते. पण ती अगदी सोपी करून सांगणार आहेत आजच्या आपल्या व्याख्यातील. खरं तर बघा, एखादी गोष्ट आपल्याला खूप आवडते आणि त्याच्यावर मात करत असताना दुसरा क्षण असा येतो की पुन्हा आपण त्याच दुःखाच्या खाईत जातो. कोरोनामध्ये लस जी घेतली गेली त्याच्यामुळे अनेकांना हृदयविकाराचे झटके आले, अशी एक अफवा पसरली गेली आणि याच चिंतेने ग्रासलेली एक व्यक्ती डॉक्टरांकडे जाते. त्याच्या बायकोला हे माहिती असतं, त्यामुळे डॉक्टरांना तिने आधीच फोन केलेला असतो की त्यांना काहीही होत नाही आहे, पण अशा अफवा पसरल्यामुळे ते खूप घाबरले. डॉक्टर त्याला खूप समजवतात आणि 4 वेळा सांगतात, अहो लाखात अशी एखादी केस असते, असं काहीतरी झालं असेल, लाखात अशी एक केस असते, असं काही होत असतं. आता तो प्रसन्न मनाने बाहेर पडतो आणि घरी जातो आणि सतत लाखात अशी एक केस आहे, आपण काही त्याच्यामध्ये नसणार असं त्याला वाटतं. घरी जातो, घरी बेल वाजवतो, बायको दार उघडते, बायको फोनवर बोलत असते, तो संवाद ऐकतो. तो म्हणते, ती आपल्या मैत्रिणीला सांगत असते, अगं माझे मिस्टर ना लाखात असे एकच आहे. अशा सगळ्या गमती जमती होतात की एखादी गोष्ट वेगळ्या पद्धतीने काहीतरी सांगितलेली असते आणि दुसऱ्या पद्धतीने ती ऐकली की पुन्हा आपण दुःखाच्या खाईत जातो. पण पुन्हा एकदा पाडगावकर म्हणतात, आता आपुल्या झरा वाहतो झुळझुळ असा निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद. हा आनंद शोधण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठीच आपण इथे आमंत्रित केलेलं आहे ज्येष्ठ निरूपणकार डॉक्टर संजय गोविंद उपाध्ये यांना. मी सन्मानानं त्यांना मंचावर आमंत्रित करते. डॉक्टर संजय गोविंद उपाध्ये.